नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट? सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीत विधानसभा निवडणूक लढणार की नाही याबाबत राज्यात चर्चा सुरू आहे। त्यातच अजित पवार गटावर महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील नेते सातत्याने टीका करत असताना दिसत आहे आणि महायुतीतील नाराजी नाट्य सुरू असताना मोठा ट्विस्ट निर्माण झालाय। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची अजित पवारांच्या अत्यंत विश्वासू नेते म्हणून ओळख आहे। त्यांच्यावर आता केंद्राने मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे आणि सविस्तर बातमी अशी आहे की नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील 2024 ते 25 या वर्षासाठी 24 विभागीय समितीच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत। या समितीमध्ये लोकसभा तसेच राज्यसभा अशा दोन्ही सदस्याचा समावेश करण्यात आला। यातच महाराष्ट्रामध्ये शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना संधी दिली आहे। त्याचमुळे महायुतीत सबकुछ ठीक आहे असं संकेतही माध्यमातून मिळत आहे। दरम्यान खासदार श्रीरंग बारणे यांची ऊर्जा समिती प्रमुख पदाची जबाबदारी तर खासदार सुनील तटकरे यांच्यावर केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस समितीच्या चेअरमनपदी महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे। दिल्लीमध्ये मिळालेल्या या महत्त्वाच्या जबाबदारीमुळे सुनील तटकरे यांचे केंद्रातील राजकीय वजन मात्र वाढताना दिसत आहे। तसेच महायुतीत कुणीही नाराज नसल्याचंही समोर येत आहे। तर मित्रांनो, याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।